नमस्कार. तुमचं मूल 2-2.25 वर्षाचं आहे पण अजून एकही शब्द बोलत नाहीये, किंवा भरपूर बोलतंय पण ते काय बोलतंय ते अजूनही कळत नाहीये. एखादं वाक्य, एखादा शब्द परत परत रिपीट केला जातोय. छोटी छोटी वाक्य, छोटे छोटे सेंटेन्सेस फ्रेम करता येत नाहीयेत. यासाठी काय करता येईल? लहान मुलांची भाषा हसत खेळत कशी विकसित करता येईल याचे सोपे 11 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बालसंवादच्या आजच्या माझ्या एपिसोडमधून. नंबर 1, मुलांशी बोलताना त्यांच्या पातळीवर म्हणजे गुडघ्यावर बसून बोलावं. सारखं सारखं बोबडं बोलू नये. आपलं बोलणं एकसुरी नसावं. जेव्हा आपण त्यांच्या पातळीवर येऊन बोलतो, गुडघ्यावर बसून त्यांच्याशी बोलतो, तेव्हा आय कॉन्टॅक्ट होतो आणि मुलं बोलताना आपल्याशी मोकळेपणाने बोलतात. लहान मुलांना ना बाराखडीची सुद्धा खूप मज्जा वाटते. म्हणजे अगदी 10-11 महिन्याचं मूल असतं, 1-1.5 वर्षाचं मूल असतं, आपण त्यांना भरवत असतो, तेव्हा तुम्ही हे असं आरामात करू शकता. क का, की की, कू कू, के कै, को कौ, कम कहा. हे असं विथ एक्सप्रेशन्स आपण म्हटलं तर त्यांना खूप मज्जा वाटते आणि त्याच्यातून सुद्धा त्यांची शब्दांची, अक्षरांची ओळख होते. नंबर 3, जेव्हा लहान मुलं अगदी सुरुवातीला अगदी बेसिक शब्द वापरायला लागतात ना, की काका, मामा, बाबा, मग तेच छोटे शब्द वापरून आपण वाक्य तयार करायची. माझ्या पिल्लूचा मामा कुठे असतो? रत्नागिरीला असतो. अरे, मनी माऊचा काका आलाय का? बाबा कधी येणार आहेत बरं? त्यांनी वापरलेले शब्द घेऊन आपण वाक्य तयार केली तर वाक्य कशी फ्रेम करायची हेही त्यांना कळतं. नंबर 4, मुलांबरोबर धावतं वर्णन करावं. धावतं वर्णन म्हणजे रनिंग कॉमेंट्री. ह्याच्यावर माझा बालसंवादचा 2रा एपिसोड आहे. त्या 2ऱ्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही ती लिंक जाऊन नक्की बघा की धावतं वर्णन म्हणजे नेमकं काय. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे करतो ते मुलांना सांगावं. त्याच्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. उदाहरणार्थ, पांघरुणांच्या घड्या घालूया, दरवाजा उघडूया, फ्रीज मध्ये काय काय आहे बघूया तरी, कोण आलं रे, बेल आत्ता वाजली का, चला दरवाजा उघडूया. अशी रनिंग कॉमेंट्री मुलांबरोबर केली तर मुलांची शब्दसंपदा वाढायला मदत होते. नंबर 5, मुलं जेव्हा तुमच्याशी बोलायला येतील ना, तुम्ही टीव्ही बघत असाल, मोबाईल बघत असाल तर तो लगेच बाजूला ठेवा. पुस्तक वाचत असाल, पेपर वाचत असाल तर तोही बाजूला ठेवा आणि मुलं काय बोलतायत तर त्यांच्याशी संवाद साधा. जर तुम्ही त्यांच्या संवादात भाग घेतलात तर त्यांनाही बोलायला छान वाटेल. नंबर 6, आपल्याकडे पूर्वापार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. पिक्चर रिडिंग म्हणजे चित्र गोष्टी ज्या असतात त्या दाखवल्या गेल्या पाहिजेत, ज्याच्यातनं वेगवेगळ्या कथा आपल्याला फुलवता येतात. मुलांना प्रश्न विचारता येतात की पुढे काय होईल, तुला काय वाटतं, तुझं काय मत आहे, हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. जवळपासची एखादी लायब्ररी जॉईन करायची, स्टोरी टेलिंगची सेशन्स होतात, तिथे मुलांना घेऊन जायचं. जेवढे शब्द, जेवढ्या गोष्टी कानावर पडतील तेवढी तुमची मुलं छान बोलायला लागतील. नंबर 7, आपल्या म्हणी. प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नांती परमेश्वर, काखेत कळसा गावाला वळसा. अशा म्हणी मुलांना म्हणून दाखवाव्यात. त्यांना खूप गंमत वाटते आणि नकळत त्या म्हणी त्यांच्या पाठही होतात आणि त्यांची शब्दसंपदाही वाढते. नंबर 8, तुम्हाला आठवतंय लहानपणी आपण नाव, गाव, फळ, फूल हा गेम खेळायचो. म्हणजे एखादा शब्द असायचा, चारुलता, 40 गाव, चाफा, चिकू, असा एखादा शब्द देऊन, एखादं अक्षर देऊन आपण हा गेम खेळू शकतो. आपण जर खेळायला लागलो ना तर आपल्यालाही काही गोष्टी अजिबात आठवत नाहीत. मुलांना सुद्धा मज्जा येते. नंबर 9, जेव्हा आपण सकाळी पेपर वाचायला बसतो ना तेव्हा आपण आपल्या मुलांना बाजूला घेऊन बसावं. आपल्या आजूबाजूला काय गोष्टी घडतायत त्या त्यांना सांगाव्या. वेगवेगळे शब्द, वेगवेगळी अक्षरं कशी दिसतात ती त्यांना दाखवावी. स कसा दिसतो, ब कसा दिसतो, किंवा इंग्लिश पेपर मधली सुद्धा तुम्ही लेटर्स त्यांना दाखवू शकता. त्यांना बघितलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. त्यामुळे न्यूजपेपरचं वाचन तुम्ही मुलांना बरोबर घेऊन सुद्धा करू शकता आणि त्यातून त्यांची शब्दांची, अक्षरांची, वाक्यांची ओळख होणार आहे. नंबर 10,
आपल्या मुलांना घेऊन लाईव्ह नाटकाला, गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांना घेऊन जावं. त्यांना विचारावं, तुला काय वाटलं? तुला आवडला का हा कार्यक्रम? या स्टोरीमध्ये पुढे काय होईल असं तुला वाटतं? असे प्रश्न विचारावेत. घरी एखादा सिनेमा एकत्र बघावा, नाट्य संगीताचा कार्यक्रम बघावा. ह्या सगळ्या कार्यक्रमांचा मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो आणि त्यातले काही काही शब्द ते वापरायला लागतात. त्यांची शब्द संपदा वाढायला लागते आणि मातृभाषेवर प्रभुत्व यायला लागतं. नंबर 11, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मुलं बोलायला लागतात, छोटे छोटे शब्द वापरायला लागतात, वाक्य म्हणायला लागतात, बोलताना अडखळतात, काही मुलं बोबडी बोलतात, त्यांना चिडवू नका, त्यांची टिंगल करू नका आणि त्यांना टोचून मात्र अजिबात बोलू नका. शाळेचं माध्यम कुठलंही असो, पण कुठली तरी एक भाषा त्यांना छान लिहिता, वाचता, बोलता आलीच पाहिजे. त्यांच्या आत्मविश्वासासाठी, त्यांच्या उत्तम संवाद कौशल्यासाठी, त्यांच्या विचारशक्तीसाठी त्यांना एक भाषा उत्कृष्ट आली पाहिजे. भाषा संवर्धनासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक दृष्ट्या जे मूल स्थिर असतं ते शब्दग्रहण अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतं. म्हणून घरातलं वातावरण हे आनंददायी आणि सकारात्मक असायलाच हवं. आपल्याला आजचा बालसंवादचा हा एपिसोड आणि माझे 11 सोपे उपाय कसे वाटले ते नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या मुलांच्या भाषा संवर्धनासाठी अजून काय करू शकतो हेही मला सांगा. आणि फॉलो करा माइंडफुल मोमेंट्स विथ जुईली फ्रॉम सायलेंट लिसनिंग टू मिनिंगफुल टॉकिंग.